हजार लोकांनी युट्यूब चॅनल वरती ही स्पर्धा पाहिली आणि आज क्रीडांगणाच्या अवतीभोवती मेगा फायनलची मॅच. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टेक्निक, व्हॉट अ प्लेयर. बंटीच्या बॅट मधून तडाखा षटकार. अकरा चेंडू सामना जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये याच विकी मुंबईकरनं मेडन षटक हाताळलं. पहिला गोलंदाज पाहायला मिळाला. तो इथून पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर हा बॉल लाईन चांगली आहे, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता येणारे 10 चेंडू 16 धावा. आव्हान तेवढं कठीण नाहीये कारण दोन्ही खेळाडू आज वेगळ्याच मूड मध्ये पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडूंनी आज चांगला परफॉर्मन्स दिला. प्रत्येक मॅच मध्ये ओपनिंगला आपण छोट्याला पाहिलं. या मॅच मध्ये टॉस साठी देखील छोट्या नव्हता, ओपनिंग साठी देखील छोट्या नाहीये. विश्वजित प्रमोट करत असताना मेगा फायनल मध्ये फुल टॉस बॉल लॉफ केलाय, पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरून दडलाय आणि असे बॉल बंटी सोडणार नाहीये. विकी वरती प्रार षटकार. समीकरण राहिले येणारे 9 चेंडू सामना जिंकण्यासाठी अवघ्या 10 धावा. 9 बॉल 10 धावायचं समीकरण. मॅच मध्ये आपलं पारडं अगदी मजबूत केलंय विनोद स्पोर्ट्स दिगोडे संघानं. 2 षटकार आणि या 2 षटकारानं थोडंसं आव्हान कठीण झालंय आता दिवाले टीमचं. फिरून खेळण्याचा प्रयत्न मागच्या दिशेनं. बॉल चाललाय, झेलची संधी आहे, क्षेत्ररक्षक जज करतील परंतु कॅच सोडलाय आणि तिथे बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. फक्त 6 धावेची आवश्यकता येणाऱ्या 8 बॉल मध्ये 8 चेंडू आणि 6 धावा. आडव्या बॅटनं खेळला, डीप मिड विकेटला फिल्डर उभा. ओ प्रयत्न चांगले केले, लाजवाब फिल्डिंग. एफर्ट साठी 100 गुण जरूर मिळतील परंतु कॅच निसडला. चांगला प्रयत्न केला. कदाचित हा झेल देखील कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरला असता. ज्या पद्धतीचे प्रयत्न पाहायला मिळाले, चांगले प्रयत्न. येणाऱ्या 7 चेंडू सामना जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावा. 7 बॉल 5. आडव्या बॅटनं लॉंग ऑन रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उभा, रन्स मिळते 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉल मिळाला नाहीये. चला फक्त 4 धावा काढण्याची संधी. आता बॉल भेटला, 3 धावा मिळतील. कृष्णा जानू घरत साहेब गावठाण यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. मेगा फायनल जिंकण्यासाठी विनोद स्पोर्ट्स दिगोडेला बनवायच्या 6 बॉल मध्ये फक्त 2 धावा. शेवटचे 6 बॉल आणि त्यामध्ये बनवायच्या 2 धावा. या षटकारानं चॅम्पियन विनोद स्पोर्ट्स दिगोडे. कॉंग्रॅच्युलेशन. फार चांगली स्पर्धा आपण एन्जॉय केली आणि या स्पर्धेमध्ये दमदार खेळ राहिला तो म्हणजे विनोद स्पोर्ट्स दिगोडे टीमचा. परंतु त्याचबरोबर तेवढाच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आज जान्हवी शूटर्स गावदेवी दिवाळे टीम. आपलं देखील मनापासून अभिनंदन. हे 2 संघ या स्पर्धेचे विजेता संघ राहिलेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करूया. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण लगेच जाऊ. चला दोन्ही टीम्स आता लगेच बक्षीस वितरणाचा आपल्याला कार्यक्रम पार पाडायचा.
ओमकार